नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजे स्मार्ट स्टडीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरतीकरिता लिपिक व शिपाई या पदाकरिता विचारण्यात येणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहे। तर चला मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, इतिहासात प्रसिद्ध बक्सरची लढाई केव्हा झाली? उत्तर आहे 1764। पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी मशीद कोठे आहे? उत्तर आहे दिल्ली। पुढचा प्रश्न आहे, शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? उत्तर आहे कोयना। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे मंगळ। पुढचा प्रश्न आहे, कोणता खेळ पेले नावाशी संबंधित आहे? उत्तर आहे फुटबॉल। पुढचा प्रश्न आहे, आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम कुठे आहे? उत्तर आहे पवनार, वर्धा। पुढचा प्रश्न आहे, विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते? उत्तर आहे टंगस्टन। पुढचा प्रश्न आहे, भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949। पुढचा प्रश्न आहे, बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे राहीबाई पोपेरे। पुढचा प्रश्न आहे, भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे पुणे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? उत्तर आहे 15 ऑगस्ट 2007। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1960 साली येथे भरले? उत्तर आहे सुरत। पुढचा प्रश्न आहे, पहिली गोलमेज परिषद कोठे भरली? उत्तर आहे लंडन। पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक। पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे महात्मा फुले। पुढचा प्रश्न आहे, कोणता जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? उत्तर आहे अमग। पुढचा प्रश्न आहे, ऋग्वेदात गंगा आणि यमुनेचा उल्लेख किती वेळा येतो? उत्तर आहे एकदा। पुढचा प्रश्न आहे, तापी नदीचे उगमस्थान कोणते? उत्तर आहे सातपुडा पर्वतरांग। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटन क्षेत्र कोणता तालुका जाहीर केला आहे? उत्तर आहे जुन्नर। पुढचा प्रश्न आहे, भारतातील आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणास आहे? उत्तर आहे राष्ट्रपती। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 1 मे। पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? उत्तर आहे कर्नाटक। पुढचा प्रश्न आहे, महाभारतातील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर आहे गांधारी। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहे? उत्तर आहे 6। पुढचा प्रश्न आहे, दूषित पाण्यात चालल्यामुळे कोणता रोग होण्याचा संभव असतो? उत्तर आहे लेप्टोस्पायरोसिस। पुढचा प्रश्न आहे, भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका कोणता? उत्तर आहे कोपरगाव। पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? उत्तर आहे तोरणा। पुढचा प्रश्न आहे, गुरु गोविंद यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव काय होते? उत्तर आहे खालसा दल। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे गोंदिया। पुढचा प्रश्न आहे, समझोता रेल्वे एक्सप्रेस कोणत्या दोन देशांना जोडते? उत्तर आहे भारत व पाकिस्तान। पुढचा प्रश्न आहे, 19 जुलै 1970 रोजी किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? उत्तर आहे 14। पुढचा प्रश्न आहे, सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश। पुढचा प्रश्न आहे, पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? उत्तर आहे महेंद्रगिरी। पुढचा प्रश्न आहे, झाडाचे वय निश्चित करण्यासाठी कोणते दृष्टिकोन अस्तित्वात आहेत? उत्तर आहे झाडाच्या खोडातील वलयांची संख्या। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहेत? उत्तर आहे 6। पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार कोणी काढले? उत्तर आहे लोकमान्य टिळक। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 20 जानेवारी 1975। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस पाळला जातो? उत्तर आहे 17 जून। पुढचा प्रश्न आहे, भारतातील 15वी जनगणना कोणत्या वर्षी पार पडली? उत्तर आहे 2011। पुढचा प्रश्न आहे, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते? उत्तर आहे डोकेदुखी।
पुढचा प्रश्न आहे, 1948 मध्ये कोणी पुणे येथे साधना नावाचे साप्ताहिक सुरू केले? उत्तर आहे, साने गुरुजी. पुढचा प्रश्न आहे, 12 जुलै 1982 रोजी कोणती संस्था अस्तित्वात आली? उत्तर आहे, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? उत्तर आहे, 6 वर्षे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार यांना आहेत? उत्तर आहे, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संसदेचे सर्वात जास्त कामकाज कोणत्या भाषेत चालते? उत्तर आहे, हिंदी. पुढचा प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? उत्तर आहे, गोदावरी. पुढचा प्रश्न आहे, जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे, 10 डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे, नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे, वि.वा. शिरवाडकर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या बंदराला अरबी समुद्राची राणी म्हणतात? उत्तर आहे, कोची. पुढचा प्रश्न आहे, इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे, महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे, सेनापती बापट यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? उत्तर आहे, 1967. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सर्वात जास्त अभयारण्य क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे, चंद्रपूर. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे, सन 1923. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक भूकंप होणारा देश कोणता? उत्तर आहे, जपान. पुढचा प्रश्न आहे, बंगालच्या फाळणीस कोण जबाबदार आहे? उत्तर आहे, लॉर्ड कर्झन. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास कोणता रोग होतो? उत्तर आहे, ॲनिमिया. पुढचा प्रश्न आहे, कोणती चित्रकला शैली महाराष्ट्रातील आहे? उत्तर आहे, वारली. पुढचा प्रश्न आहे, कोयना धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे, शिवसागर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने पेशी ही संज्ञा निर्माण केली? उत्तर आहे, रॉबर्ट हुक. पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे, 1862. पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? उत्तर आहे, राकेश शर्मा. पुढचा प्रश्न आहे, संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान कोणते? उत्तर आहे, शेंगाव, अमरावती. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर आहे, शिवनेरी. पुढचा प्रश्न आहे, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे, पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न आहे, एड्स हा रोग कशामुळे होतो? उत्तर आहे, विषाणू. पुढचा प्रश्न आहे, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमध्ये येते? उत्तर आहे, भारत व चीन. पुढचा प्रश्न आहे, भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? उत्तर आहे, नौदल. पुढचा प्रश्न आहे, भारतातील 100% साक्षरता असलेले राज्य कोणते आहे? उत्तर आहे, केरळ. पुढचा प्रश्न आहे, पांढरा सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? उत्तर आहे, यवतमाळ. पुढचा प्रश्न आहे, विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होते? उत्तर आहे, नागपूर करार. पुढचा प्रश्न आहे, एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? उत्तर आहे, 1987. पुढचा प्रश्न आहे, रोजगार हमी योजनेचे जनक कोण आहे? उत्तर आहे, वि. स. पागे. पुढचा प्रश्न आहे, मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे, 21 जून. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे, पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कोणते कलम अखिल भारतीय सेवांशी संबंधित आहे? उत्तर आहे, कलम 312. पुढचा प्रश्न आहे, कागदाचा शोध कोणत्या देशामध्ये लागला? उत्तर आहे, चीन. पुढचा प्रश्न आहे, कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? उत्तर आहे, कोबाल्ट. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे, हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे, फुलाचा कोणता भाग हिरव्या रंगाचा असतो? उत्तर आहे, निदलपुंज. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते? उत्तर आहे, गंगेचे मैदान. पुढचा प्रश्न आहे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणारा कायदा देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? उत्तर आहे, महाराष्ट्र.
पुढचा प्रश्न आहे, किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? उत्तर आहे 1948. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक हे कोणत्या प्रकारचे नेते होते? उत्तर आहे जहालमतवादी. पुढचा प्रश्न आहे, मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक कोण आहे? उत्तर आहे शिवाजी सावंत. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने राष्ट्रीय युद्ध स्मारक कुठे उभारले आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे परिवलन. पुढचा प्रश्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? उत्तर आहे 1969. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते? उत्तर आहे कलम 214. पुढचा प्रश्न आहे, अशोक स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे सारनाथ, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, राधानगरी हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे कोल्हापूर. पुढचा प्रश्न आहे, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर आहे सी राजगोपालचारी. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिशांची पहिली वखार भारतात कोठे स्थापन झाली? उत्तर आहे सुरत. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी दांडी यात्रा केव्हा प्रारंभ केली? उत्तर आहे 12 मार्च 1930. पुढचा प्रश्न आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करतात? उत्तर आहे राज्यपाल. पुढचा प्रश्न आहे, महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे हरियाणा. पुढचा प्रश्न आहे, देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? उत्तर आहे 5. पुढचा प्रश्न आहे, पहिला सहकारी साखर कारखाना येथे आहे? उत्तर आहे प्रवरानगर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्र-मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचे असेल तर नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जेवढे अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या अभ्यासाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळून जाईल. आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.